इथे बघू शकता मी ना मणी दाखवते. हे जे मणी आहेत ना तर हे वेगळ्या प्रकारचे मणी आहेत आणि हे मणी वेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यामध्ये ना चमक आहे, म्हणजे चमकतात. हे उन्हात गेलं ना तरी हे चमकतात आणि रात्री सुद्धा खूप चमकत होते हे मणी. आणि हे साधे आहेत. तर हे मणी ना असे स्टेशनरीमध्ये फक्त 5 रुपयाला आहेत. गावी आहेत. शहराच्या ठिकाणी मला तरी भेटले नाहीत. मुंबईला मी बऱ्याच 1-2 ठिकाणी विचारलं तर मला काही भेटले नाहीयेत. आणि हे येलो कलरचे मणी, पिवळ्या कलरचे. तर हे आणि हे घालून मग असे मंगळसूत्र ना होतात. तर मी आता मला मुहूर्त मणी ओवायचा आहे. तर मी ह्या डायमंडच्या म्हणजे हे जे चमकतात ना तर ह्या मण्यामध्ये मी ओवणार आहे. आणि हे जस्ट मी दाखवण्यासाठीच हे केलेलं आहे. तुम्हाला मी घेतलंय. तर हे असे गोस बोलतात ह्याला. हे गोस आहे, तिथे बरेच गोस घेऊन ठेवलेले आहेत असे. तर बघा मी असं पण दाखवते की किती डिफरंट आहे ह्या दोन्ही मण्यामध्ये. खूप सगळं डिफरंट आहे. तर इथे ना आपण मुहूर्त मणी ओवणार आहोत. तर मुहूर्त मणी ओवताना काय काय लागणार आहे ना तर ते सांगते तुम्हाला. तर इथे ही ना नायलनचा जो धागा असतो ना तर ती रीळ घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मंगळसूत्र ओवण्यासाठी ना ही सुई असते. ही खूप नाजूक आहे सुई, दिसत सुद्धा नसेल. हे बघा मी इथे ठेवल्यावरती दिसते. तर ही अशी एकदम नाजूकशी सुई आहे. आणि आपल्याला लागणार आहे हा मणी लागणार आहे. इथे हे जे मणी आहेत तर हे थोडे वेगळे मणी घेतलेत, म्हणजे चमकतात मणी ना, त्यामुळे हे चमकणारे मणी आहेत. इथे बघू शकता एक साइड ओवून घेतली आहे आपण. आणि आता त्याच्यामध्ये हा मुहूर्त मणी टाकणार आहोत. तर हा मणी आता गेलाय तिथे. आणि आता ना ही जी माळ आहे ना, हे मण्याची पूर्ण माळ आहे. तर ही डायरेक्ट म्हणजे सुईने आपल्याला एकदम ओवायची गरज नाहीये मंगळसूत्र. तर डायरेक्ट मणी कसे घालतात ना तर ते आपण बघूया. त्याच्यासाठी काय करावं लागतं ते. तर तो जो धागा आहे ना, साधा धागा, आपण त्याला बांधायचंय आधी. आणि ते बांधलंय ना तर आता फक्त ते हाताने इकडे सरकवायचे, म्हणजे आपल्याला स्पेशल त्याच्यासाठी ओवायची गरज नाहीये. आणि आपलं डन झालेलं आहे. म्हणजे सुई धागा वगैरे त्याला सुईची गरज नाहीये. त्यामुळे हे खूप सोपं, मला वाटतं फक्त 5 मिनिटात झालेलं आहे हे ओवून. हे मुहूर्त मणी आपला ओवून झालेला आहे. तर ह्याला आपल्याला आता हा स्क्रू लावायचे. तर हे स्क्रू कसे लावायचे तर मला पण माहिती नाही. तर बघूया, आता बहीण लावणार आहे, तिलाच सांगते मी कशी लावते ते. कसं लावायचं त्याला पण धागा हे करायचं का सुईने? तर सुईनेच त्याला सुद्धा ना आतमध्ये टाकलेलं आहे असं. आणि टाकल्यानंतर गाठ मारू आधी, मध्येच मारू, बघ मध्येच मार. मग आता इथे गाठ मारायची अशी. तर सेम ह्या साईडला सुद्धा आपल्याला गाठ मारून. आणि इथे बघा हा आपला मुहूर्त मणी होऊन झालाय. किती छान चमकतंय. हे पण चमकतोय मणी आणि हे पण मणी चमकतायत. तर मी ना आता गळ्यात घालून दाखवते कसं दिसतंय ते. गळ्यात घातल्यानंतर मणी चमकतायत का तर ते बघूया आपण. आणि इथे हे माझं आधीचं आहे असं. तर मी हा मुहूर्त मणी घालून दाखवते तुम्हाला हे कसं झालंय ते. हे बघा असं. सो आता ना हा हे झालाय आणि खूप छान असे चमकतायत मणी. म्हणजे जसं आपण ह्या साईडला जाईल ना त्या साईडला हे असे मणी चमकायला लागले तिकडे. तर मस्तच दिसतोय. आणि कसं दिसतंय हे तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. हा असं मुहूर्त मणी मी ओवलेला आहे. सो अशा पद्धतीचं जे आपलं जे मोठं मंगळसूत्र असतं ना तर ते आपण घालू शकतो ह्याच्यातून असं. मग ते छान दिसेल. हे रेग्युलर नसतं माझं, पण तरी सुद्धा मी घातलंय आता. कारण की मला चेक करायचं होतं की ह्याच्यावरती मला मुहूर्त मणी आला पाहिजे, म्हणून मी अशा पद्धतीने घेतलेला आहे हा.